चिमूर शहर के नेताजी वार्ड में जेवर चुराने आए चोरों ने जेवरों पर हाथ साफ कर वहां से फरार हुए। यह घटना 22 अगस्त की सुबह करीब 8 बजे के दौरान सामने आई। प्राप्त जानकारी के मुताबिक 65 वर्षीय नेताजी वार्ड निवासी मंदा दादाजी साखरकर नामक महिला अपने घर पर थी। तभी एक अनजान व्यक्ति उसके घर पर आया और उसने जेवर साफ कराने की बात कहते हुए महिला के गले का जेवर मांगा। महिला ने वह जेवर उस व्यक्ति को दिया। व्यक्ति ने बैग में से पाउडर के पैकेट निकालकर उसमें सोने की पोत डाली। इतने में उसका साथी आया और उसने कागज में से प्लास्टिक की थैली महिला के हाथ में देकर यह थैली आधे घंटे के बाद खोले ऐसा कहा और सोने के जेवर लेकर वे वहां से फरार हुए और अंदाजन 20,000 रुपए कीमत के सोने के जेवर लेकर वे वहां से फरार हुए। अपने साथ धोखाधड़ी होने की बात महिला के ध्यान में आई और उसने पुलिस स्टेशन में फोन कर इसकी जानकारी दी। पुलिस तत्काल घटनास्थल पर पहुंची और पंचनामा किया। आगे की जांच पुलिस निरीक्षक संतोष बागल इनके मार्गदर्शन में पुलिस हवालदार विलास निमगडे कर रहे हैं। मी इथं बसलीच होती, इथं अशी बसून होती, चहा पिली बसली, हो बसलीच होती चहा पित। दोन एक व्यक्ती तिकडून आला पहिल्यांदा, इथं उभा राहिला आणि मग दुसरा आला, तो इथं आला, इथं राहिला मला म्हणते चांदी सोनं साफ करतो बाई म्हणते आणि ते पुड्या काढल्या त्यानं त्या याच्या पिवड्या पांढऱ्या पावाच्या होत्या। मला म्हणते त्या पुड्या त्यानं फोडल्या, त्यांनी फोडल्या पुड्या म्हणते पावद्या म्हणते मी चांदी साफ करतो सोनं साफ करतो म्हणते। प्लेट आणा म्हणते, प्लेट एक वाटी एक छोटीशी अशी वाटी आणली माझ्या नातीनं, पाणी आणलं तिथलं समोरचं आणि त्यानं त्या टाकलं त्या वाटीमध्ये पावडर, त्या वाटीमध्ये टाकलं त्यानं चांदी पहिल्यांदा साफ केली जोडवे टाकले। मग आता झालं पुढच्या रविवारी येतो म्हणते, मी म्हणते हे सोनं टाकून पहा म्हणते, मग चांगलं साफ नाही म्हणलं द्यानं म्हणते पाहणं म्हणते तुमच्या समोरच पाहणं म्हणते। तर माझ्या गळ्यातच होती ते, गळ्यातली मग काढली आणि तिथं टाकली, त्यानं वाटीमध्ये टाकली, पहा म्हणते ते त्यानं जवळच्या त्या बॅगमधली पिशवी काढली, पॉलिथिन काढली लहानशी छोटीची पॉलिथिन, त्या पॉलिथिनमध्ये त्यानं भरली ते पावडर, पिवळंवालं पावडर, लालसर पावडर पितांबरी पांढरं होतं त्याच्यापाशी, पॅकेट आहे त्याच्यापाशी एवढा पॅकेट आहे एवढा, पॅकेटमध्ये होते ते पावाचे टाकामध्ये बॅग होती त्याच्या दोघांचे फक्त एक गोल चेहऱ्याचा आहे एक सावळाचा आहे, दोघं जण आहे, बारीकही नाही ठोकळे बुद्धले साहेब। तर त्यानं पिशवीत भरली ते अर्ध्या तासानं तुम्ही काढा म्हणते, अर्ध्या तासांमध्ये त्या पॅकेटमध्ये पॅक केले, छापटर मारले त्याची छापटर घ्या त्याच्यापाशी आणि हे म्हणते अर्ध्या तासानं तुम्ही खोला म्हणते, हे साफ दिसते तुम्हाला म्हणते। इथं बसूनच राहिली, इथं बसून आली, मग ते असे रस्त्याने लागले, मला वाटतं बोलच नाही कुठे हाका मारा म्हणून कोणाले, कोणालाच नाही बोल कुठे, मला दागिने घेऊनच गेलेत का? मला बोललंच नाही कुठे, कमी हाका मारा म्हणते आले। मग त्या झाडाजवळ गेले, याच्या चिजबिली झाडापाशी गेले, त्या झाडाच्या बरोबर काय ते गाडी कोणती मग काही लक्षात नाही आहे मला, परत गाडीवर बसले ते दोघं जण असे आणि 4 रोडनं गेले, वरा रोडनं गेले, त्या गाडीवर बसले तिथं दोघंही जण बसले आणि वरा सगळीकडे गेले दोघं जण। मग आता मी बसली तर पाहतो तर ते गोटे निघले त्याच्यामध्ये, त्या कागदामध्ये गोटे, कागद टाकताना मला लक्षात होते तर काहीच नाही, मी इथं बसूनच राहिली, उठलीच नाही, मी हटलीच नाही इथून। हे पुडी मग त्या पॅकेटमध्ये निघाली, पुडी कागदाची पुडी निघाली त्या पॅकेटमध्ये, कागद नाही पुडी निघली, गोटे 5 गोटे निघाले। CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।